Okay. Good morning, guys. So this is our third lecture. Topic or title of the lecture is culture medias used in the microbiology field. Now, keep in mind that whatever the culture medias or what are the culture medias. So as a human being, we need to consume food. Organisms also need food, isn't it? Organism also need food, food material. Okay, and that food material is provided in the form of culture media. Keep in mind. So these culture medias are responsible for providing ideal food material or ideal essential nutrient for the growth of microorganisms. So there are different type of food medias, and in that liquid medias are there, in that solid medias are there. So these are the solid medias which are poured in the petri dishes, isn't it? Petri dishes. And these are the liquid medias which are there in the bottles or specific type of designated containers. What is the culture? Now here keep in mind that culture म्हणजे काय किंवा culture, what is the culture? I'll tell you. Culture in a true technical sense, axenic culture is the another thing. Axenic culture. Axenic means we can say that extra pure culture, isn't it? Axenic means a culture which is developed from the single organism. म्हणजे इथे एक ऑर्गॅनिझम आहे, ह्याच्यापासून दोन झाले, त्याच्यानंतर चार झाले, चार ऑर्गॅनिझम, 8, 16, 32, 64, 128, 256 अशी एक कॉलनी तयार झाली, 512. आणि मग हा ग्रुप तयार झाला. पण मग तयार होताना हा ग्रुप एका ऑर्गॅनिझमपासून झाला आहे, प्युअर कल्चरपासून तयार झाला आहे, आणि म्हणून मग ह्याला ॲक्झेनिक कल्चर म्हणायचं. लक्षात घ्या. इन अ ट्रू टेक्निकल सेन्स, ॲक्झेनिक कल्चर इज अ कल्चर विच इज डेव्हलप्ड फ्रॉम सिंगल मायक्रोबियल सेल. आलं लक्षात? त्याला आपण कल्टिवेटेड इन द लॅबोरेटरी फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफाईंग अँड स्टडिंग देम. त्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण त्यांना लॅबोरेटरीमध्ये ग्रो करतो. अशाला आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण म्हणतो कल्चर म्हणतो. मीडियम म्हणजे काय? आता कल्चर मीडियम म्हणजे ऑर्गॅनिझमला वाढवण्यासाठी लागणारं मीडियम. इट इज द टर्म गिवन इन द कॉम्बिनेशन ऑफ इन्ग्रेडियंट्स दॅट विल सपोर्ट द ग्रोथ अँड कल्टिवेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मीडियम म्हणजे काय? किंवा आपण थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो मीडिया. मीडिया म्हणजे काय? दिस इज द थिंग विच सपोर्ट द ग्रोथ अँड कल्टिवेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी सपोर्ट करा बाय प्रोव्हाइडिंग ऑल इसेन्शियल न्यूट्रियंट्स. आणि त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ मल्टिप्लिकेशन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम इन ऑर्डर टू कल्टिवेट दीज ऑर्गॅनिझम लार्ज नंबर टू स्टडी देम. म्हणजे काय की ऑर्गॅनिझम 10 किंवा 15 संख्यामध्ये असतील ना, तर त्यांची व्यवस्थित स्टडी करता येत नाही. ऑर्गॅनिझम तुम्हाला लॅक्समध्ये पाहिजेत, इजंट इट? लाखामध्ये असतील तेव्हा तुम्हाला त्यांची व्यवस्थित स्टडी करता येते. इन ऑर्डर टू कल्टिवेट दीज ऑर्गॅनिझम इन लार्ज नंबर टू स्टडी देम. म्हणजे ऑर्गॅनिझमला लार्ज अमाऊंटमध्ये कल्टिवेट पण करावं लागतं किंवा वाढवावं लागतं आणि मग त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर मायक्रोबियल बायोलॉजिकल कल्चर्स विच आर यूज्ड इन ग्रोईंग मायक्रो ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरियाज अँड ईस्ट. काय सांगितलं त्यांनी? मायक्रो ऑर्गॅनिझमचे कल्चर कसे असतात? त्यांनी कशासाठी वापरले जातात? ग्रोईंग दी मायक्रो ऑर्गॅनिझम. समजा मी न्यूट्रियंट ब्रॉथ नावाचा मीडिया घेतला इथे, न्यूट्रियंट, इजंट इट? न्यूट्रियंट ब्रॉथ नावाचा मीडिया. तर हा न्यूट्रियंट ब्रॉथ हा बॅक्टेरियाच्या वाढीसाठी पोषक आहे, isn't it? It is used for growth of bacteria. It is also used for growth of actinomycetes. So there are different type of microorganisms. For their growth, these media are used. The most common growth media for the microorganism is nutrient broth and agar plates. Now what is the basic difference in between broth and agar? I'll tell you. The media which is solidified in petri dish, isn't it? Solidified म्हणजे से फॉर एक्झाम्पल न्यूट्रियंट ब्रॉथ हे झालं लिक्विड, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आगार टाकला. आगार हा सॉलिडिफाईंग एजंट आहे. ओके,
So this agar is going to be solidified and then it will be called as nutrient. Solid in nature, the media which is solid in nature, that is called as agar, and the media which is liquid in nature, that is called as broth, isn't it? Broth which is liquid, and agar containing medias are always solid, isn't it? Solid asतात. Okay. Some specialized medias are sometimes required for the microbial cells, microorganisms and cell culture growth. तिथे काही specialized media सुद्धा लागतात, isn't it? So culture media is used for the growth of bacteria. त्याचे generalized features म्हणू शकतो आपण. Generalized, they are used for growth of bacteria. They can be used for enrichment the number of bacteria. So increase the count, isn't it? Enrich the numbers म्हणजे नंबर वाढवण्यासाठी आपण सिलेक्ट सर्टेन बॅक्टेरिया अँड सप्रेस ऑदर्स. म्हणजे समजा बॅसिलस सबटिलिस पाहिजे, बॅसिलस सबटिलिस पाहिजे, आणि समजा फॉर एक्झाम्पल विब्रिओ कोलेरा नको आहे मला आणि फक्त बॅसिलस सबटिलिसच पाहिजे, तर मी अशा प्रकारचा मीडिया डिझाईन करू शकतो की जो मला पाहिजे त्या ऑर्गॅनिझमला ग्रोथ अलाव करेल आणि नको असलेल्यांना इनिबिट करेल. सो सिलेक्ट सर्टेन बॅक्टेरियाज अँड सप्रेस ऑदर. सप्रेस म्हणजे दुसऱ्याला दाबून ठेवणारा. म्हणजे मी असाच मीडिया, म्हणजे थोडक्यात काय, आय कॅन कॉल माय फ्रेंड्स फॉर द डिनर. मी माझ्या मित्रांना जेवायला बोलवलं, पण मला फक्त नॉनव्हेज खाणारेच बोलवायचे, तर मग मी काय सांगणार बोलवताना पार्टीला की फक्त नॉनव्हेजवाल्यांसाठीच जेवण आहे, व्हेजवाल्यांसाठी नाही, किंवा फक्त नॉनव्हेज खाणारेच, आज संध्याकाळी जेवायला नॉनव्हेज मेन्यू असणार आहे, व्हेजवाले ऑटोमॅटिकली येणार नाही आहेत. आलं लक्षात? सो सप्रेस ऑदर मीन्स जे नको असलेले ऑर्गॅनिझम आहेत ते थांबवायचे असतील, तर मग जे आपल्याला हवे आहेत, दोज ऑर्गॅनिझम्स विच आर वॉन्टेड फॉर देम वी हॅव टू गिव्ह न्यूट्रियंट्स, इजंट इट? वी हॅव टू गिव्ह द न्यूट्रियंट्स. So this is the most important thing. This is the most important thing in the selective medias. Then differentiate among the different kinds of bacteria. वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये डिफरन्सिएशन करता येण्यासाठी सुद्धा आपल्याला मीडिया गरजेचे आहेत. Isn't it? आर्टिफिशियल मीडियमवर त्यांना ग्रो करणं फार गरजेचं आहे. If more than one species or type of organism are present in each, required to be carefully separated, isolated in pure culture. त्याने काय सांगितलं, जर तुमच्याकडे मिक्स कल्चर असेल 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम असतील, कोणी रॉड शेप्ड असतील, कोणी सर्क्युलर असतील, कोणी कोमा शेप्ड असतील, तर प्रत्येक ऑर्गॅनिझमची स्टडी ही व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित प्युअर फॉर्ममध्ये एकामेकापासून वेगळं करायला पाहिजे. हा सेपरेट घ्यायला पाहिजे, हा सेपरेट घ्यायला पाहिजे, अँड दिस ऑर्गॅनिझमची बी सेपरेटेड. तिघांचं सेपरेशन करून वेगवेगळं वाढवायला पाहिजे, तेव्हाच त्यांचा अभ्यास प्युअर फॉर्ममध्ये करता येईल, अदरवाईज करता येणार नाही. इजंट इट? दी कॉमन इन्ग्रेडियंट यूज इन मीडियामध्ये कॉमन इन्ग्रेडियंट कुठले वापरतात, तर ते महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट पेप्टोन विच इज अ सोर्स ऑफ नायट्रोजन अँड सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. ह्याच्यामधून ऑर्गॅनिझमला नायट्रोजन सोर्स मिळतो आणि कार्बन सोर्स मिळतो. इवन दो इट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर सप्लिमेंट ऑफ प्रोटीन्स ऑल्सो अँड विटॅमिन्स ऑल्सो. मीट एक्स्ट्रॅक्ट, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, हे सुद्धा. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? ईस्ट म्हणजे आपला बेकरीचा ईस्ट असतो, त्याची पावडर बनवलेली असते, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट म्हणतो. मीट म्हणजे काय? हायर ॲनिमल्स जे असतात, मटन म्हणतो आपण, त्याच्या प्राण्यांच्या मटणाचा एक्स्ट्रॅक्ट असतो तो. देन सोडियम क्लोराईड इज ऑलवेज इट इज अ सोर्स ऑफ मिनरल्स. फॉर एक्झाम्पल सोडियम मीठ म्हणतो आपण त्याला. इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स असतील, कोबाल्ट असेल, मॅग्नेशियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल, वॉट एव्हर इट मे बी. देन वॉटर अँड सॉलिडिफाईंग एजंट. सो दीज आर द थिंग्स विच नीड टू बी प्रेझेंट इन युअर मीडिया. हे मीडियामध्ये तुमच्या प्रेझेंट पाहिजेतच. मायक्रोबियल न्यूट्रिशन, वाय इट इज इम्पॉर्टंट? द हंड्रेड्स ऑफ केमिकल कंपाऊंड आर प्रेझेंट इनसाइड लिव्हिंग सेल आर फॉर्म्ड फ्रॉम द न्यूट्रियंट. मायक्रो ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये हजारो गोष्टी आहेत, लक्षात घ्या, हजारो गोष्टी आहेत, आहे लक्षात? हजारो. आता तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणू कसं शकता पाथवेमध्ये 10 स्टेप आहेत. किती स्टेप आहेत? 10 स्टेप आहेत. 10 स्टेपला 10 एन्झाईम लागतात. तिथून पुढे लिंकेज येतो, म्हणजे पायरुविक ॲसिडचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये होतं, बरोबर? ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये तिथे एक एन्झाईम,
त्याच्यानंतर TCA सायकल येते आणि TCA सायकल नंतर ETC सायकल येते. या सगळ्या सायकलमध्ये जवळपास 20 ते 25 एन्झाईम्स वेगवेगळे लागतात. हे एका सायकलचं झालं. मग बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड असेल, त्याच्यानंतर फॅट्स कन्झम्पशन असेल, ऑइल कन्झम्पशन असेल, प्रोटीन सिंथेसिस असेल, प्रोटीन ब्रेकडाऊन असेल, अशा विविध प्रकारचे रिॲक्शन सिंगल सेलमध्ये होत असतात. आणि म्हणून मग हजारो वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स त्या ऑर्गॅनिझमला लागतात. मग न्यूट्रिएंट्स आर कॅटेगराइज्ड इन टू 2 कॅटेगरीज. मॅक्रोन्यूट्रिएंट एलिमेंट विच आर फेअरली लार्ज अमाऊंट, जे जास्त प्रमाणात लागतात आणि जे म्हणजे दिसायला पण मोठे आहेत. आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स दीज आर द मेटल्स अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड निडेड इन व्हेरी स्मॉल अमाऊंट, म्हणजे खूप कमी प्रमाणात लागतात. जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, मँगॅनीज आहे, इजंट इट. देर आर मेनी. फॉस्फरस आहे. सो दीज आर रिक्वायर्ड इन स्मॉल अमाऊंट. मेन मॅक्रोन्यूट्रिएंट कुठले आहेत? मॅक्रोन्यूट्रिएंट कार्बन सोर्स. तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त प्रमाणात लागतो कार्बन सोर्स, इजंट इट. कार्बन सोर्स किती लागतो सांगितलं त्यांनी? 50% ड्राय वेट. नायट्रोजन 12% लागतो. ऑटोट्रॉप्स दीज आर एबल टू बिल्ड ऑल देअर सेल्युलर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स फ्रॉम कार्बन डायऑक्साईड. आणि ऑटोट्रॉप्स जे असतात, आता देर आर 2 कॅटेगरीज ऑफ ऑर्गॅनिझम, आय टेल यू. तिथे ऑर्गॅनिझमच्या 2 कॅटेगरी आहेत. कुठल्या? आपण ढोबळ मानाने सांगतोय, तसे आतमध्ये अजून सबटाईप आहेत. बट फोटोट्रॉप्स आणि ऑटोट्रॉप्स. फोटोट्रॉप ऑटोट्रॉप्स मीन्स कुठले? ऑटोट्रॉप्स नाही, ऑटोट्रॉप्समध्येच वेट सॉरी सो ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स, इजंट इट. आणि ह्याच्यामध्ये परत एक टाईप येतं ऑटोट्रॉप्स. म्हणजे युजली जे लोक कार्बन डायऑक्साईडपासून स्वतःचा कार्बन मिळवतात, म्हणजे ते झाले कुठले? ऑल ट्रीज, इजंट इट. काय करतात? ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. हेट्रोट्रॉप्स मीन्स दे कॅनॉट प्रिपेअर देअर फूड मटेरियल. म्हणजे जर ह्युमन बिईंग आहेत, ॲनिमल्स आहेत, इजंट इट. ॲनिमल्स आणि ह्युमन्स म्हणतो आपण त्याला, की आपण काय करतो? झाडाने तयार केलेलं अन्न खातो. पण ऑटोट्रॉप्स म्हणजे असे असतात जे ट्रीज आहेत, दीज आर द ट्रीज, दे कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि मग त्या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे दे आर युझिंग कार्बन डायऑक्साईड, इजंट इट. नायट्रोजन मेनली इनकॉर्पोरेटेड इन प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड. आता ह्या ऑर्गॅनिझमला जो काही नायट्रोजन लागतो, दॅट नायट्रोजन इज कमिंग फ्रॉम पेप्टोन, बीफ एक्स्ट्रॅक्ट, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, अशा वेगवेगळ्या एक्स्ट्रॅक्टपासून तो मिळत असतो. ओके. मोस्ट बॅक्टेरियाज कॅन यूज अमोनिया अँड मेनी कॅन यूज नायट्रेट्स. नायट्रोजन फिक्सर्स कॅन युटिलाइज ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. आता याच्यामध्ये देर आर सर्टन ऑर्गॅनिझम, नायट्रोजन फिक्सर्स म्हणतो आपण त्याला. ॲझोटोबॅक्टर, ॲनाबेना, ॲझोला, isn't it, cyanobacteria. These are the separate class of microorganism. They have nitrogen fixation gene in their body. Nitrogen fixation gene in their body. So they can use atmospheric nitrogen. They can use atmospheric nitrogen. So you can see over this place how nitrogen is utilized by the microorganisms. Okay. Ammonia finally, isn't it? The microbial growth requirement, कार्बन सोर्स बेसिक स्ट्रक्चर म्हणून कशासाठी लागतो कार्बन सोर्स? कार्बन सोर्स इज रिक्वायर्ड इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ लाईफ. देन सोर्स फॉर ATP related compounds drive metabolic reactions and source of high energy electron acceptor reducing power typically from NAD and NADH2. हायड्रोजन कुठे कुठे लागतो? NAD ला. NAD प्लस इज कन्वर्टेड इनटू NADH2 म्हणतो ना आपण त्याला, NADH2, isn't it? Then FADH2 आहे, GT. There are many compounds, isn't it? Okay. So you can see over this place classification of organism based on source of carbon source used. So carbon dioxide, they are termed as autotrophs. I have told you people earlier also, these are the carbon dioxide utilizing organisms. So they can considered as photoautotrophs and chemoautotrophs. But their basic carbon source is CO2. आलं लक्षात? मग त्यांनी रेडियंट एनर्जी त्यांनी केमिकलपासून घेऊ देत किंवा सूर्यापासून घेऊ देत, फोटोसिंथेसिसपासून. बट देअर बेसिक carbon need is fulfilled by carbon dioxide, and they are having 2 types, photoautotrophs and chemoautotrophs. Autotrophs means
दे आर प्रिपेरिंग देअर ओन फूड, सेल्फ फूड, लागणार स्वतःला लागणारं स्वतः तयार करणार. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, हेट्रोट्रॉप्स, ग्रीन नॉन सल्फर और पर्पर नॉन सल्फर बॅक्टेरिया आणि ॲनिमल्स आणि ह्युमन बिईंगसुद्धा ह्याच्यामध्ये येतात. आणि किमो हेट्रोट्रॉप्स, एरोबिक रेस्पिरेशन, मोस्ट ॲनिमल्स, फंगाय, प्रोटोझोआ अँड मेनी बॅक्टेरियाज. आपण आता किमो हेट्रोट्रॉप्समध्ये आपण येतो, लक्षात घ्या. आणि फोटो हेट्रोट्रॉप्स, काही ग्रीन सल्फर आणि पर्पल नॉन सल्फर बॅक्टेरिया, ते ऊर्जा सूर्यापासून घेतात, पण त्यांना लागणारी एनर्जी नॉन कार्बन कंपाऊंडपासून घेतात, लक्षात घ्या. आणि किमो हेट्रोट्रॉप्स आपल्यासारखे, जे दे आर ऑप्टेनिंग देअर एनर्जी फ्रॉम आपली एनर्जी स्वतः तयार करतो का, तर नाही. दिस होल एनर्जी इज प्रिपेअर्ड बाय प्लांट्स, किंवा आपण ॲनिमलला खातो, म्हणून किमो हेट्रोट्रॉप कॅटेगरीमध्ये येतात. ऑटोट्रॉप आणि हेट्रोट्रॉपमध्ये बेसिक गोष्ट लक्षात घ्यायची की ऑटो मीन्स दे आर प्रिपेरिंग देअर ओन फूड, ह्याच्यामध्ये फक्त ट्रीज येतात, ओके. आणि हेट्रोट्रॉप्समध्ये मग सगळे येतात जे स्वतःच्या खाद्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहेत, मग माणूस असेल, जनावर असेल किंवा अजून कोणी असेल, ओके. मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. नायट्रोजन रिक्वायरमेंट, आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू पीपल, although microbial components within living organism contain nitrogen, and N2 is most abundant component of air. नायट्रोजन हवेमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात असतो, बट few organism can fix nitrogen by converting them into ammonia. Often nitrogen in often growth limiting, as organism must find source for NH4 for biosynthesis. आता त्यांनी काय सांगितलं की हा ग्रोथ लिमिटिंग फॅक्टर आहे. मीन्स नायट्रोजनची क्वांटिटी किंवा अमोनियाची क्वांटिटी किंवा नायट्रोजन जर त्यांना भरपूर मिळाला तर ते व्यवस्थित वाढतील, अदरवाईज वाढत नाहीत. आणि दॅट्स वाय फर्टिलायझर्समध्ये युरिया हा सगळ्यात कॉमन आहे, इजंट इट. युरिया हा सगळ्यात कॉमन आहे, ओके. फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम अँड मेनी मायक्रोब्स कॅन रिड्यूस नायट्राइट्स टू अमोनिया. नायट्राइटचं रूपांतर अमोनियामध्ये करतात आणि त्याला एन्झाईम जो लागतो, दॅट एन्झाईम इज इसेन्शियल फॉर कन्व्हर्जन ऑफ दिस NO3- टू NH4+, इजंट इट. इथे एन्झाईम जो लागतो मायक्रो ऑर्गॅनिझमचा तो म्हणजे नायट्रेट रिडक्टेज, इजंट इट. So very much essential for the growth of microorganism, that are phosphate. Phosphate for what purpose it is needed? For synthesis of adenosine triphosphate, which is energy compound of our body. Then sulfur for what purpose sulfur is needed? Cysteine and methionine amino acids, these are the two amino acids which are prepared from sulfur, or they contain sulfur. Potassium, magnesium, calcium, sodium and iron, these are the cofactors for enzymatic reactions. Iron plays a major role in cellular respiration. Iron कुठे लागतो अजून? Where you can say iron is required? I'll tell you. ETC cycle needs iron, isn't it? ETC cycle. आपण बघत नाही, Fe3+ is converted into Fe2+. So iron is electron acceptor or electron donor in ETC cycle, isn't it? So cytochromes and non-sulfur proteins involved in electron transport. आणि आपण हे सांगितलं ETC सायकलमध्ये आयर्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. देन siderophores, iron binding agent that cell produce to obtain iron from various insoluble minerals. आता आयर्न आपल्याला भाज्यामधून मिळतो, लक्षात घ्या. आपल्याला आयर्न कशामधून मिळतो? भाज्यामधून मिळतो, खाद्यामधून मिळतो. पण प्लांट्सला किंवा ऑर्गॅनिझमला सिडरोफोर्स काय म्हणतात, सिडरोफोर नावाचे जे काही ऑर्गॅनिझम आहेत ना, ते काय करतात, आयर्न बाइंडिंग एजंट तयार करतात. म्हणजे एक असा प्रोटीन तयार करतात, तो बरोबर काय करतो, फ्रॉम व्हेरियस इनसोल्युबल मिनरल्स, बाकीच्या इनसोल्युबल मिनरलमधून आयर्न शोषून घेतो तो किंवा शोधून काढतो. अपार्ट फ्रॉम दॅट, व्हॉट आर द मेन इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ एनर्जी? कार्बन. आता कशापासून मिळतो? कार्बन डायऑक्साईडपासून मिळतो. त्याच्यापासून काय तयार होतं?
तो मॅलिस ॲसिटेट, पायरुवेट, अमाइन ॲसिड अँड हंड्रेड्स ऑफ अदर कंपाऊंड्स अँड कॉम्प्लेक्स मिक्सचर्स, या सगळ्या गोष्टी बघा तुम्ही कार्बन डायऑक्साईडपासून तयार होतात. हायड्रोजनपासून H2N ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, देन ऑक्सिजन सोर्स and hydrogen source. You all are aware that carbohydrates are prepared from carbon, hydrogen and oxygen, isn't it? Nitrogens, NH3, NO3 minus and N2. These are the organic nitrogen compounds from, and where they are getting it from? Inorganic source, NH4Cl, NH4SO4 minus, KNO3, isn't it? These are the sources. Phosphorus कशासाठी? आता फॉस्फरस दोन ठिकाणी लागतो, ATP मध्ये आणि DNA मध्ये आणि RNA मध्ये. DNA मध्ये आणि RNA, इजंट वी आर अवेअर दॅट. DNA ला आपण म्हणतो फॉस्फोडायस्टर लिंकेज. काय म्हणतो? फॉस्फोडायस्टर, इजंट इट? फॉस्फोडायस्टर लिंकेज म्हणतो आपण, आणि त्याच्यासाठी लागतो. सल्फर सुद्धा लागतो. कशासाठी लागतं हे सगळे सांगितले आहेत तुम्हाला, आणि ते कुठून मिळतात, इजंट इट? Then other micronutrients are also essential. Boron is needed, chromium is needed, cobalt is needed. Cobalt कशाला लागतो? विटॅमिन B12 हा कोबाल्टसाठी लागतो, विटॅमिन B12. आणि विटॅमिन B12 जर नसेल तर माणसामध्ये पर्निशियस ॲनिमिया होतो. पर्निशियस ॲनिमिया मीन्स डिक्रीज्ड ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. मध्ये लागतो सायटोक्रोम सिस्टीममध्ये. सायटोक्रोम सिस्टीम दिलेल्या आहेत. मॅंगॅनीज इज ऑल्सो रिक्वायर्ड. मॅंगॅनीज कशाला लागतो? तो ॲक्टिवेटर ऑफ मेनी एन्झाईम्स. मॅंगॅनीज हा बाकीच्या बऱ्याच एन्झाईमला ॲक्टिवेट करतो. मॉलिब्लिडनम इज ऑल्सो कशामध्ये लागतो? फ्लॅविन कंटेनिंग एन्झाईम्स, इजंट इट? फ्लॅविन कंटेनिंग एन्झाईम्समध्ये मॅंगॅनीज लागतो. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स. देन ग्रोथ कोफॅक्टर्स. आता देर आर ऑल्सो बाकी अदर इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच आर इसेन्शियल इन द मीडिया. म्हणजे तुम्हाला हे सगळे काय सांगतोय? काय सांगतो मी सगळं? की हे सगळे घटक आहेत ना तुमच्या न्यूट्रिएंट मीडियामध्ये पाहिजेत, किंवा न्यूट्रिएंट ब्रॉथ जो असेल ना त्या न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये, किंवा न्यूट्रिएंट आगार असेल, वेदर इट इज अ लिक्विड, न्यूट्रिएंट ब्रॉथ म्हणजे लिक्विड आणि न्यूट्रिएंट आगार म्हणजे सॉलिड, त्या सगळ्यामध्ये हे घटक असलेच पाहिजेत. हे असले पाहिजेत, हे सुद्धा असले पाहिजेत. लक्षात घ्या. आय एम टेलिंग व्हॉट आय एम टेलिंग यू पीपल. दीज फॅक्टर्स, देन दीज components, then and last these components are very much essential. मग विटॅमिन्समध्ये, प्रोटीन्समध्ये कुठले? फोलिक ॲसिड असेल, बायोटिन असेल, कोबॅलामिन असेल, लिपोइक ॲसिड असेल, निकोटिनिक असेल, पेंटोथेनिक, हे सगळे बी कॉम्प्लेक्स ग्रुप आहेत. बी कॉम्प्लेक्स ग्रुप ऑफ विटॅमिन्स आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाचे फंक्शन्स दिले, isn't it? Okay, so here now there are classification. There is a classification of media. What are the classes of media? Media can be classified by three ways. Number 1, number 2 and number 3. I'll tell you. Liquid media, what we used to call it them as? We used to call them as broth. Say for example, we are keeping in the conical flask and that is a liquid broth. Say for example 1.3 gram nutrient 100 ml of water. So that will be called as basic nutrient broth. That will be called as liquid media. Semi-solid media म्हणजे काय? What is the semi-solid media? Semi-solid media means what is it? I'll tell you. I'll tell you. Okay, what is it? Semi-solid media means the media which contain little quantity of agar. Usually you can say 1.5% concentration of agar solidifies 100 ml of water. म्हणजे काय? 1.5 ग्रॅम जर आगार मी 100 ml पाण्यामध्ये टाकला, मी काय सांगते ते लक्षात ठेवा, तर ते पाणी पूर्णपणे सॉलिड होऊन जातं. काय होऊन जातं? सॉलिड. पण त्याऐवजी जर मी 0.2 to 0.5 ग्रॅम आगार 100 ml पाण्यामध्ये टाकलं, 100 ml पाण्यामध्ये, तर ते पाणी सेमी सॉलिड होतं, म्हणजे विस्कस लिक्विड तयार होतं. कसं होतं? विस्कस लिक्विड तयार होतं. लक्षात. सो इथे काय म्हणते सांगते लक्षात ठेवा. इथे लिक्विड मीडियामध्ये नो आगार म्हणजे पूर्णपणे लिक्विड असतो.
सेमी सॉलिडमध्ये 0.2 to 0.5 very little quantity of agar, so media becomes semi solid, and last is solid media which is आता हा टेस्ट ट्यूब मध्ये घेतला जातो. सेमी सॉलिड मीडिया कॅन बी टेकन इन द टेस्ट ट्यूब्स, इजंट इट, कॅन बी टेकन इन द टेस्ट ट्यूब्स. अँड लास्ट सॉलिड मीडिया वेअर काय घ्यायचं त्यामध्ये 1.3 ग्रॅम न्यूट्रिएंट ब्रॉथ, तुम्हाला ते हीट करायचं आहे 121 डिग्री सेल्सिअसला. कशामध्ये? ऑटोक्लेवमध्ये 15 मिनिटासाठी 121 डिग्रीला 15 मिनिट ठेवायचं आहे आणि 15 LB प्रेशरला ठेवायचं. ते 15 LB प्रेशरला ते स्टरलाइज होईल. निर्जंतुक झाल्यानंतर ते तुम्हाला पेट्री डिशमध्ये ओतायचं आहे, इजंट इट, पेट्री डिशेसमध्ये. आणि मग नंतर त्या पेट्री डिशमध्ये आहे ना, तो तुमचा मीडिया सॉलिडिफाय होऊन जाईल. ओके, सॉलिडिफाय होऊन जाईल. काय होऊन जाईल? सॉलिडिफाय होऊन जाईल. मग कन्सिडर करा इथे आपण हे पेट्री डिशमध्ये ओढ्या आणि हे पेट्री डिशवर झाकण टाकून ठेवलं. ओके, सो वी हॅव टू क्लोज द पेट्री डिशेस लाईक दिस. ओके, हे झालं सॉलिड मीडिया. बट ह्यार वी हॅव टू यूज द अगार कॉन्सन्ट्रेशन इज, किती कॉन्सन्ट्रेशन वापरायचं अगारचं आपल्याला? 1.5 सॉलिड मीडियासाठी. इथे 0.2 to 0.5 अँड हेअर नो अगार, इट इज अ लिक्विड मीडिया. फक्त न्यूट्रिएंट ब्रॉथ घ्यायचा आहे. आलं लक्षात? सेमी सॉलिडमध्ये काय घ्यायचं आहे? न्यूट्रिएंट ब्रॉथ 1.3 ग्रॅम, अगार 0.2 ग्रॅम to 0.5 ग्रॅम आणि वॉटर 100 ml. हे झालं सेमी सॉलिडचं. सॉलिड म्हटलं तर काय होईल? अगार 1.5 होऊन जाईल, बाकी सगळं सेम. आणि लिक्विड म्हटलात तर हे दोन्ही सगळं कॅन्सल, अगार कॅन्सल होईल, फक्त न्यूट्रिएंट ब्रॉथ आणि पाणी येईल. त्याला लिक्विड मीडिया म्हणू शकतो आपण. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इट. देन बेस्ड ऑन दी सेकंड क्लासिफिकेशन बघायचं आहे आपल्याला, बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे आपल्याकडे 2 टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत. देअर वी हॅव 2 डिफरंट टाईप ऑफ anaerobic, म्हणजे those needs oxygen for their survival and those who doesn't need oxygen for their survival, म्हणजे ज्यांना ऑक्सिजन लागत नाही ना, ऑक्सिजन लागतो. आणि मग ह्याच्यासाठीचे वेगळे मीडिया आहेत. ॲरोबिक मीडिया कुठल्या टाईपचे? ॲरोबिक मीडिया आणि अनारोबिक मीडिया. anaerobic means those who doesn't need oxygen and aerobic means who needs oxygen, isn't it? But to cultivate the anaerobic organism, I'll tell you, to cultivate the anaerobic organism is difficult task, and we need 20 lakh plus fine amount to establish a setup in the laboratory for the cultivation of anaerobic organisms. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन चालत नाही अशा ऑर्गॅनिझमला जर लॅबोरेटरीमध्ये कल्टिवेट करायचं असेल तर त्याला 20 लाखपेक्षा जास्त असणाऱ्या महाग असणाऱ्या मशिनरीज आपल्याला लॅबोरेटरीमध्ये विकत घ्याव्या लागतात. त्याला तुम्हाला तिथे CO2, जसं आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर असतो ना, तसा CO2चा सिलेंडर घ्यावा लागतो. ओके, देन लास्ट क्लासिफिकेशन इज क्लासिफिकेशन ऑफ मीडिया. मीडियाचं तिसरं क्लासिफिकेशन. आता सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड झाले, ॲरोबिक, ॲनारोबिक झाले. तिसऱ्या टाईपचं क्लासिफिकेशन काय सांगतं? सिंपल मीडिया किंवा त्याला बेसल मीडिया म्हणतो. सेकंड आहे ते कॉम्प्लेक्स मीडिया, थर्ड सिंथेटिक मीडिया आणि स्पेशल मीडियाज. आलं लक्षात? आता सिंपल मीडिया म्हणजे काय? पेप्टोन वॉटर हा झाला तुमचा बेसल मीडिया किंवा सिंपल मीडिया. फक्त काय करायचं आहे? 0.5 ग्रॅम पेप्टोन 100 ml पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि स्टरलाइज करून घ्यायचं आहे. दॅट इज कॉल्ड ए सिंपल मीडिया. म्हणजे थोडक्यात काय? टू फेड द्यायचं नाही, isn't it? Complex media means what? Complex media means what? Complex media or like complex media where all nutrients are rich but unquantified.
ऑर अनडिफाईन्ड. जसं सांगतो तुम्हाला, ब्रेन हार्ट इन्फ्युजन आगार. काय सांगतो त्याला? ब्रेन हार्ट इन्फ्युजन आगार. आता ह्याचा अर्थ काय? ब्रेनमधल्या पेशी, हार्टमधल्या पेशी यांचं इन्फ्युजन तयार केलं, लिक्विड तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये आगार टाकून सॉलिडिफाय केले. आता मला सांगा, ब्रेनमध्ये कुठला प्रोटीन किती ग्रॅम आहे तुम्ही कसं सांगू शकाल? ब्रेनमध्ये कुठल्या अमिनो ॲसिड किती प्रमाणात येते कसं सांगू शकाल? ब्रेनमध्ये कुठले विटॅमिन्स किती प्रमाणात सांगू शकत नाही. अनडिफाईन्ड आहे, म्हणून तो कॉम्प्लेक्स मीडिया, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतरचा मीडिया जो आहे तो सिंथेटिक मीडिया. सिंथेटिक मीडिया म्हणजे कसा? सो सिंथेटिक मीडिया वेअर एव्हरीथिंग इज डिफाईन्ड. जसं लॅक्टोज ब्रॉथ. त्याच्यामध्ये काय? लॅक्टोज 2 ग्रॅम, इजंट इट. त्याच्यानंतर आगार 2 ग्रॅम. देन अजून काय असेल? समजा पेप्टोन 3 ग्रॅम. हे सगळं डिफाईन्ड झालं. डिफाईन्ड म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रमाणात घेतली, सांगितलेल्या प्रमाणात. अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड अ सिंथेटिक मीडिया. आणि हिअर ईच अँड एव्हरी इन्ग्रेडियंट इन नोन कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला माहिती आहे की किती प्रमाणात आहे? 2 ग्रॅम आहे. पण कॉम्प्लेक्स मीडियामध्ये तुम्हाला माहीत नसतं की त्याच्यामध्ये आता तुम्ही ब्रेन हार्ट these are the special medias. Why these are called as special medias? Special medias are designated for special work. For example, I'll tell you, transport media. ट्रान्सपोर्ट मीडिया. मागे एकदा स्वाईन फ्लू आला होता. स्वाईन फ्लूचे सॅम्पलचं टेस्टिंग फक्त पुण्याला व्हायचं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये. इन दॅट कंडिशन थ्रोट आहे ना, थ्रोटचे स्वॅब आहेत ना, रत्नागिरीवरून पुण्याला ट्रान्सफर करण्यासाठी लागायचा तो ट्रान्सपोर्ट मीडिया. स्टुअर्ट ट्रान्सपोर्ट मीडिया म्हणून, किंवा अजून असतात विल्स. देर आर मेनी डिफरंट टाईप ऑफ ट्रान्सपोर्ट मीडिया. पण मग त्या ट्रान्सपोर्ट मीडियामध्ये विशिष्ट प्रकारच्या वायल्स असतात आणि त्या वायल्समध्ये थ्रोटचा स्वॅब किंवा ऑर्गॅनिझम्स एका लॅबोरेटरीमधून दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात. त्याला ट्रान्सपोर्ट मीडिया म्हणतो. त्याला आपण थोडक्यात स्पेशलाइज्ड मीडियासुद्धा म्हणू शकतो. So these are the different type of medias and different type of food materials which are used for culture of microorganism in microbiology, isn't it? So this is all about today's lecture. Okay, thank you.